माझं नाव महेश रमेश भोईर। 3 वर्षापूर्वी फोनिक्स इन्व्हेस्टमेंट या कंपनीमध्ये मी गुंतवणूक केली होती। 1 लाख रुपये गुंतवणूक केली होती। त्यावर मला 60% व्याज गौरव भगत हे कंपनीचे डायरेक्टर आणि विकीन पाटणे व देवेंद्र तांबे यांनी 1 वर्षभर मला त्या 2 लाखावर व्याज दिला 60% प्रमाणे। त्यानंतर मला अजून अमाऊंट त्यांनी टाकायला सांगितली। मग मी माझ्या फॅमिलीचे टोटल असे 22 लाख रुपये इन्व्हेस्ट केले। त्यावर त्यांनी नंतर 3 महिन्याची एक स्कीम काढली, त्यामध्ये ते मी पैसे टाकले होते 22 लाख रुपये। त्यानंतर त्यांनी 3 महिन्यात आम्हाला लाखाला 50,000 रुपये व्याज देणार असं सांगितलं होतं। पण त्यानंतर ते 3 महिने झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आम्हाला लॉस झाला आहे, आमचे पैसे एकजण घेऊन पळून गेला आहे। त्यानंतर ते पैसे काही दिले नाही। नंतर आम्हाला टाळाटाळ करायला लागले। त्यानंतर त्यांनी ऑफिस बंद केलं। आम्हाला बोलते तुम्हाला देऊ पैसे, पण ते देत नव्हते। नंतर ते 3 जण फरार झाले। त्यानंतर आम्हाला समजलं एक 70-80 लोकांना आमची फसवणूक झाली। त्यानंतर आम्ही सर्वजण रामनगर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली। त्यानंतर वकील साहेब मार्फत आम्ही एक धाव घेतली रामनगर पोलीस स्टेशन। त्यानंतर आमची अमाऊंट 4 करोडापर्यंत गेली होती। ती अमाऊंट वर्ग आर्थिक गुन्हे शाखेकडे ठाणे इथे दिली होती। मग त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे सुनील बाळशेटवाड सर आणि आमचे वकील संग्राम पाटील यांच्या मदतीने आज कोर्टामध्ये आरोपींना आणण्यात आले। अटक झाली आणि आम्हाला आनंद होता आज। आणि आमचे पैसे लवकरात लवकर मिळो हे आमच्या अपेक्षा आहे आमची सर्वांची। मी ॲडव्होकेट संग्राम घोगे पाटील। हा डोंबिवलीमध्ये फिनिक्स इन्व्हेस्टमेंट आणि फिनिक्स इन्व्हेस्टमेंट सोल्युशन नावाची कंपनी होती। त्याच्यात हे लोक स्कीम चालवायचे आणि गुंतवणुकीच्या स्कीमेमधून भरपूर परतावा देतो असं आमिष दाखवून लोकांची गुंतवणूक घ्यायचे। आणि काही काळानंतर यांनी परतावा देणं बंद केलं। 2024 सालानंतर यांनी ऑफिसही बंद केलं। 70 ते 80 लोक तक्रारदार माझ्याकडे आले होते। त्यांच्यामार्फत तक्रार नोंदवून आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा ठाणे यांच्यामार्फत कारवाई होऊन आज त्यांना अटक झालेली आहे। यात मुख्य आरोपी 8 आहेत आणि अजून याच्यात विशेष म्हणजे अमोल तायडे म्हणून एक एजंट, यालाही MPID कायद्यान्वये अटक झालेली आहे। हे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचं खरं तर कौतुक करायला पाहिजे की त्यांनी याच्यात सखोल तपास केलेला आहे। याच्यात आतापर्यंत 5 आरोपी अटक झालेली आहेत। त्याच्यात गौरव भगत, विकीन पट्टणे, देवेंद्र तांबे आणि अमोल तायडे अशी त्यांची नावे आहेत। आणि अजून एक आरोपी माझ्यामध्ये फरार आहे। ही तक्रार ॲक्च्युली जून 2000